मागण्या मान्य झाल्याचं सांगत जरांगेंनी उपोषण सोडलं। लिंबू पाणी पीत जरांगेंनी सोडलं उपोषण। 5व्या दिवशी जरांगेंच्या उपोषणाची सांगितलं। उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना अश्रुअनावर। मागण्या मान्य झाल्यानं जरांगे भाऊक। 5 दिवसांच्या उपोषणाला यश। मराठा आंदोलकांकडून विखे पाटलांवर गुलालाची उधळण। जरांगेंची भेट घेऊन परतताना विखे पाटलांवर गुलाल उधळला। जरांगेंना अँब्युलन्समधून उपचारासाठी नेलं। 5 दिवसांच्या उपोषणामुळे जरांगेंना अशक्तपणा। जरांगेंना अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी दाखल। जरांगे पाटलांवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। गॅलेक्सी रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर विनोद चावरे यांची माहिती। आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून उपोषण सोडण्याची मागणी केली होती। आपल्याला जे हवं ते मिळालं म्हणत जरांगेंनी उपोषण सोडलं। महायुती सरकार असेपर्यंत 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ देणार नाही। महाराष्ट्राची सामाजिक वीण आमच्यासाठी महत्त्वाची। फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संविधानिक तोडगा काढला सरसकट करता येणार नाही हे त्यांनीही मान्य केलं। फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत आम्ही आधीपासून सकारात्मक। इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दिला। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। जी-आर मध्ये फसवणूक झाल्यास मंत्री आणि नेत्यांना फिरू देणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। माझ्यावर टीका झाली तरी मी विचलित झालो नाही। समाजाचं समाधान कसं होईल हेच माझं लक्ष होतं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलं। प्रवीण दरेकरांकडून पोस्ट करत फडणवीसांचं अभिनंदन। देवाभाऊंनी इतिहास रचला। आतापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही ते देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसवून करून दाखवलं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। शिंदे समितीनं नोंदी तपासण्याचं काम सुरू ठेवावं। नोंदी तपासण्यासाठी मोडी लिपी माहीत असणारी माणसं आमच्याकडे आहेत। जरांगेंचं वक्तव्य। सगळे सोयरेवर 8 लाख हरकती जास्त असल्यानं अंमलबजावणीला वेळ लागणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना एका आठवड्यात मदत मिळणार। सातारा गॅझेट लागू करण्यासाठी शिवेंद्रराजेंचा जरांगेंना शब्द। 15 दिवसात गॅझेट लागू करण्याची शिवेंद्रराजेंवर जबाबदारी। जी-आर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर कारवाई सुरू होईल। हळूहळू 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार। जरांगेंचं वक्तव्य। आपण जिंकलो रे, जरांगेंची घोषणा। जरांगेंच्या मागण्यांचा सरकार जी-आर काढणार। मागण्या मान्य झाल्याचा जरांगेंचा दावा। साताऱ्यातील पोवई नाका इथं मराठा बांधवांचा सातारी कंदी पेढे वाटून जल्लोष। शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून केली घोषणाबाजी। मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी जल्लोष। मातुरी येथील ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव। जरांगेंच्या आईला मराठा बांधवांनी भरवले पेढे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांकडून एकत्रित येत गुलालाची उधळण। मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं मराठा बांधवांचा जल्लोष। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचा जल्लोष। गुलाल उधळत हलगीच्या तालावर आनंदोत्सव। महिलांसह सर्व मराठा बांधवांमध्ये उत्साह। मनोज जरांगेंच्या उपोषणाला यश आल्यानंतर जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष। मराठा बांधवांकडून फटाके फोडून गुलालाची उधळण। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये महिलांचा फुगड्या खेळत जल्लोष। जरांगेंच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं गुलालाची उधळण करत जल्लोष। शिर्डी मतदारसंघामध्ये विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावल्यानं विखे पाटलांचं अभिनंदन। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवून ढोल वाजवून मराठा बांधवांचा जल्लोष। खासदार संदीपान भुमरेंनी केली गुलालाची उधळण। मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य करताच मनमाड शहरासह ग्रामीण भागात मराठा बांधव उतरले रस्त्यावर। फटाक्यांची आतषबाजी। पुण्याच्या रांजणगाव गणपती परिसरात मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा। फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत आणि ढोल ताशांच्या गजरात मराठा समाजाकडून आनंद व्यक्त। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर लातूरमधील निलंगा शहरात मराठा समाजाकडून जोरदार जल्लोष। गुलाल उधळत फटाके फोडत मराठा बांधवांकडून उत्साह साजरा। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर रायगडच्या रोह्यात एकच जल्लोष। गुलाल उधळत फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा। मंचरमध्ये एकमेकांना लाडू भरवून मराठा बांधवांनी साजरा केला जल्लोष। जरांगेंच्या आंदोलनाला यश आल्यानं मराठा समाजात आनंदाचं वातावरण।
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील एका कलाकारानं केळीच्या पानावर रेखाटलं जरांगींचं चित्र. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण बार्शीहून आझाद मैदानात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये बॅनर वॉर. काँग्रेस आणि विरोधकांमध्ये बॅनरबाजी. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह 14 जणांवर गुन्हे दाखल. M2M रोरोची ट्रायल रन. सिडको जेटीपासून ट्रायल रन बोट रत्नागिरी जिल्ह्यातील डैगड बंदरावर पोहोचली. विजयदुर्ग बंदरावर बोटीचं जल्लोषात स्वागत. नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर परिसरामध्ये इमारतीचा भाग कोसळला. 20 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला. पोलिसांकडून तातडीने इमारत मोकळी. चंद्रपूरच्या घुग्गुस परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठा अपघात. नीलजाई खदान परिसरात मातीचा डोंगर कोसळला. सुदैवानं 4 तरुण थोडक्यात बचावले. चंद्रपूरच्या बोडखा कोसरसरा मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. गर्भवती महिलेला उशिरा उपचार मिळाल्यानं बाळाचा मृत्यू. वाघोली आणि खडकी दरम्यान असलेल्या पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांना दळणवळणास अडचण. नाल्याला आलेल्या पुरानं रस्ता गेला वाहून. पुलाचं काम लवकर करण्याची नागरिकांची मागणी. मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाचा अपघात. टायर फुटल्यानं घडला अपघात. अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 2 जखमी. जखमींवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर लक्झरी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातामध्ये 20 प्रवासी जखमी. पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना अपघात. अमरावतीच्या मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस. बारू येथील गावातील तलाव फुटला. तलाव फुटल्यानं 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. अकोल्यातील काटेपूर्णा धरणातून 494 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष. अमरावतीत तुफान पाऊस. सावंगा आसरा गावातील रायगोई नदीवरील पुलावरून पाणी. शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. बेळगावात सततच्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला पूर. स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली. भाविकांना त्रास. कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 103 टीएमसी पाणी. शिवसागर जलाशयात 97% अधिक पाणी साठा. धरण भरण्यासाठी आता केवळ 2 टीएमसी पाण्याची गरज. रत्नागिरीमध्ये गौरी गणपतीचं थाटात विसर्जन. पारंपरिक पद्धतीत शेताच्या बांधावरून डोक्यावर गणपती नेत विसर्जन. टाळ मृदुंग आणि साश्रू नयनांनी गणरायाला निरोप. बेळगावात 7 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन. बाप्पाचा जयघोष, ढोल ताशांच्या गजर तर फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साहपूर्ण वातावरणात मात्र जड अंतकरणानं निरोप. सोलापुरात पूर्व विभागातील आप्पा गणपती मंडळानं साकारला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा. 8 ते 10 कामगार गेल्या 6 महिन्यांपासून साकारत होते देखावा. साताऱ्याच्या कराडमध्ये गणेशोत्सवात अवतरला शिवकाळ. अटके गावात महाराष्ट्र केसरी संजय पाटलांच्या कुटुंबियांचा देखावा पाहण्यासाठी गर्दी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये एकाच वेळी 300 गणपतींची विसर्जन मिरवणूक. पारंपरिक वाद्यासह गणपतीच्या जयघोषानं उत्साही वातावरण. बुलढाण्यात गौरी गणपतीच्या मखरात सापडला मण्यार साप. सर्पमित्रांकडून सापाचं रेस्क्यू. गौरीच्या मखरात साप निघाल्यानं नागरिकांमध्ये भीती. उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. पंजाबमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत किमान 29 लोकांचा मृत्यू तर दिल्लीमध्ये यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दिल्लीत यमुनेला पूर. संततधार पावसामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. त्यामुळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश परिस्थिती. पंजाबमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमृतसर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी फिरोजपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला दिली भेट. यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात झाले सहभागी. मुख्यमंत्री मान यांनी लोकांना सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात सामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. गर्भगृहात VIP भाविकांना विशेष परवानगी देण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं ठेवला कायम. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये राजकीय वातावरण तापलं. भारतीय जनता पक्षाचे नेते राकेश कुमार सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केली जोरदार निदर्शन.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल. देहरादून येथील एका कार्यक्रमात त्यांनी रोपवे प्रकल्पासाठीच्या करारावर केली स्वाक्षरी. भारत आणि सेशेल्स यांच्यातील मजबूत सागरी संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारतीय नौदलाचे पहिलं प्रशिक्षण स्क्वॉड्रनची जहाजं INS तीर, INS शार्दूल आणि CGS सारथी सेशेल्सच्या पोर्ट व्हिक्टोरिया इथं पोहोचले. भारत राष्ट्र समिती BRS पक्षानं आमदार के कविता यांना पक्षातून केलं निलंबित. या निर्णयानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमले. पक्षांतर्गत मतभेद आणि नेत्यांवरील आरोप प्रत्यारोपामुळे घेण्यात आला निर्णय.